सरकारने अगोदरच रायगड जिल्हा आता जी काय राज्य सरकारने संबंध राज्यभरातल्या पूरग्रस्तांच्यासाठी मदत घोषित केलेली आहे, त्यामध्ये रायगडचा समावेश व्हावा, 15 तालुक्यांचा समावेश व्हावा असा आग्रह सातत्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री अजितदादा, एकनाथराव शिंदे यांच्याकडे मी धरला होता. मी गेल्याच आठवड्यात पत्रकार परिषदेमध्ये त्याचा तो GR दिलेला आहे. त्यामुळे त्याच्या अनुषंगाने पंचनामे करावेत आणि त्या पद्धतीने राज्य सरकारकडनं आज कारण आता खरीपाचं पीक, भात पीक हे आता जवळपास पिकाला आलेलं होतं. अशा वेळेला या पावसाने नुकसान झालेली वस्तुस्थिती खरी आहे, पण सरकारच्या परिस्थिती धोरणानुसार नक्कीच त्या ठिकाणी मदत केली. 2 वर्ष पालकमंत्री पदासाठी वाट चालू आहे, त्यानंतर आता पुन्हा एकदा शिवसेना एकीच्या भूमिकेवर आली किंवा प्रस्ताव पाठवला आहे. कसं या प्रस्तावाकडे बघताय? नाही, प्रस्ताव माझ्याकडे कोणाकडे आला नाही. जिल्ह्याचे अध्यक्ष सुधाकर घारे, कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, भोपतराव यांच्याकडे आला असेल तर ते मला कळवतील. माझ्याकडे तरी काय प्रस्ताव आल्याचं माझ्याकडे तरी ऐकिवत नाही. प्रस्तावाला ते एकत्र येणार का पुन्हा? एक असं आहे की नेमका काय प्रस्ताव आहे, कसं आहे ते कळलं पाहिजे. कारण इतके दिवस काय काय वक्तव्य होतं ती आपण पाहिलेली आहात. उलट होणारच नाही, आम्ही करतो आहोत, आम्ही मागतो आहोत. मी मागे सांगितलं की आम्ही काय कोणाकडे कधी युतीचा प्रस्ताव ठेवलाही नव्हता किंवा त्या संदर्भातली चर्चा आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मार्फत नव्हती. त्याच्याबद्दलची झालेली टीका टिप्पणी सर्वांनी ऐकलेली आहे. आता त्याच्यावरती दिवाळी जवळ आल्यामुळे उद्या धनत्रयोदशी आहे, वसुबारस आहे. त्यामुळे असा चांगल्या दिवसामध्ये राजकीय विषयावरती बोलण्यापेक्षा एकमेकाला शुभेच्छा देणं हे आपल्या संस्कृतीचा एक मोठा भाग आहे आणि त्याच्याप्रमाणे आपण करू. बाकी इतरांचं राजकीय ज्ञान अगाध आहे आणि माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याच्या काही उणीवा आहेत. त्याच्यामुळे त्या राजकीय अगाध ज्ञानांच्या पुढे माझ्यासारख्या माणसांनी काय बोलावं छोट्या माणसाने. साहेब, निवडणूक आयोगाकडे मतदानाच्या याद्या मागून सुद्धा त्या याद्या मिळत नसल्याचा जो आरोप आहे तो महाविकास आघाडी करते. सातत्याने एक बाब अशी आहे की मतचोरी वगैरे एक शब्दप्रयोग जसा लोकसभेच्या वेळेला देशातील संविधान NDAचं सरकार आल्यानंतर बदललं जाणार, अशी आवाई उठवण्यामध्ये NDA आघाडीला देशभरामध्ये यश आलं होतं. लोकांच्या मनामध्ये ते खोलवर रुजवलं गेलं होतं. पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व असं यश महायुतीला 238 जागांच्या वरती मिळालं आणि महाविकास आघाडीचा दारुण पराजय झाला. त्या पराजयातून न धक्क्यातून सावरलेली सगळी जण आता ह्या वेगवेगळ्या पैच्या चर्चा त्या ठिकाणी करतायत. आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की ज्या ज्या वेळेला निवडणुका घोषित होत असतात त्याला सर्वच राजकीय पक्षांना याद्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून त्या जिल्ह्यामध्ये दिल्या जात असतात. आता ह्या कुठल्या यादीची ते मागणी करतात, काय करतात मला माहीत नाही. एक ज्या वेळेला प्रारूप आराखडा प्रसिद्ध होतो, हरकत सूचना घेण्याचा प्रश्न येतो, त्यावेळेला ते याद्या प्रसिद्ध असतातच, त्या सर्वांना मिळतातच. मला कळू शकत नाही की यादी मिळत नाही म्हणजे काय. हरकती सूचना ज्या वेळेला मागवल्याचं निवडणूक आयोग जाहीर प्रकटनाच्या द्वारे सांगत असतं त्यावेळेला याद्या त्या प्राप्त होतच असतात. आता काही बोलायचं असेल तर बोलतच राहायचं असेल तर बोलत राहायचं जाईल. बॅलेट पेपरवरती निवडणुका घेण्यासाठी जो आग्रह धरला जातोय मशीनच्या ऐवजी, त्याकडे तुम्ही मागणीकडे कसं बघताय? त्या मागणीकडे मी एवढंच बघतो की लोकसभेच्या यशाच्या नंतर त्यांनी मागणी केली असती तर ते लोकशाहीचे खरेखुरे आहेत असं मी समजलं असतं. त्यावेळेला यश मिळालं, त्यावेळेला त्यांच्या कर्तृत्वातून मिळालं. 31 जागांच्या वरती यश मिळालं, त्याच्यामुळे ते बरोबर होतं आणि पराजय झाला तो बॅलेटमुळे झाला, EVM मशीनच्यामुळे झाला. आता हे रडगाणं किती दिवस आम्ही बोलत राहणार. याच EVM मशीनच्या वरती 95 सालापासून 2004 सालापासून निवडणुका होत आल्या. 2004-2009 या देशामध्ये UPAचं सरकार मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखालचं होतं. 14-19 मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं NDAचं सरकार आलं. या राज्यामध्ये सुद्धा ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला आज जे महाविकास आघाडीमध्ये आहेत त्याच्यातील काही NDAचे घटक होते. त्यावेळेला त्यांना यश मिळत होतं, त्यावेळेला EVMच्या बद्दल कधी तक्रार नव्हती. आता अपयश आल्यानंतर तक्रार करणं, आता रडीचा डाव खेळण्याचं बस करा, मैदानामध्ये जाऊया. भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीच्या माध्यमातून जनतेला आपला कौल देण्याचा जो अधिकार दिला आहे आणि या देशातील या राज्यातील जनता इतकी शून्य आहे, प्रगल्भ आहे, त्यांना कोणाला निवडावं, मग ते ग्रामपंचायतीला असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, हे आपल्या या देशाने पाहिलं आणि या देशाची प्रगल्भ लोकशाही किती आहे हे आपण अनेक 77 झाली, 77ला 77 झालं, 80ला पुन्हा झालं, 84ला झालं,
89ला झालं, 91ला झालं, 96, 98, 99, 4, 9, 14, 19, 24. पण ती जनता खूप शून्य आहे. त्यांना कळतं नेमकं खरं काय, खोटं काय, चूक काय, बरोबर काय, कोण गैरविश्वास करते, कोण विश्वासाने संवाद ठेवतं, हे कळतंय देशातल्या जनतेला, राज्यातल्या जनतेला सुद्धा कळतंय. आणि म्हणूनच ज्या वेळेला आपले सगळं काही जनमानसातून बाजूला सारल्यासारखं चित्र होतं, त्यावेळेला मग अशा पैसा एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो. मला असं वाटतं हा त्याच्यातला एक भाग आहे. वाढलेली मतदारांची संख्या लक्षात घेता पुन्हा एकदा जर का आपण वोटिंग पॅड याच्यावर मशीन सोडून जर का आलो तर ती क्लिष्ट होणार नाही का पूर्ण पद्धती? एक बघा, कुठल्या पॅटर्नवरती यावं ते निवडणूक आयोग ठरवेल. पण आपल्यालाही माहिती आहे, आपण ज्यावेळेला मतदानाला जातो आपण सगळे पत्रकार मित्र, त्यावेळेला तुम्हाला तुमचं ID कार्ड घेऊन जावं लागतं, आधार कार्ड घेऊन जावं लागतं. त्या मतदार यादीत तुमचा फोटोही असतो. तुमचा फोटो टॅली झाल्याच्यानंतर तुमचा मतदानाचा हक्क स्वीकृत होतो आणि मग तुम्ही EVM वरती बटन दाबायला जात असता. इतकी स्पष्ट पारदर्शकता या देशातल्या लोकशाही व्यवस्थेमध्ये फक्त EVM असेल किंवा बॅलेटच्याद्वारे मतदान असेल, इतकी स्पष्ट त्या ठिकाणी केलेली आहे. त्याच्यामुळे कोणी उद्या आपल्या नावावरती हे जाऊन मतदान करतील अशी शक्यता राहत नाही. एक त्याचबरोबर त्या मतदान केंद्रामध्ये प्रत्येक उमेदवाराचे मतदार प्रतिनिधी असतात की जे सर्वांना ओळखतात. त्यांच्याकडे सुद्धा वोटरची लिस्ट असते, कोण मतदानाला आलो त्याचा फोटो त्यांच्याकडे पण असतो. त्याच्यामुळे आता मग यांची माणसं जी आत बसलेली असतात ती काय कोणाला मॅनेज होतात असं त्यांना सांगायचं की काय? म्हणजे त्यांचाच त्यांच्या माणसांच्यावरती विश्वास नाही असं त्याचा अर्थ झाला. मतदान प्रतिनिधी ज्यावेळेला उमेदवार पाठवतो तो त्यांचे विश्वासू, माहितगार, जाणकार असतात, त्यांनाच पाठवत असतात. आता त्यांच्यावरती त्यांचा विश्वास संपला असेल तर स्वतःच्या सावलीला भिणारी माणसं या पद्धतीची वक्तव्य करत राहतील. धन्यवाद. थँक्यू.